येणाऱ्या काळात एम-पी-एस-सीचा सिलेबस किंवा एम-पी-एस-सीची कार्यपद्धती, निवड प्रक्रिया यामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. कारण प्रवीण सिंग परदेशी कमिटी सध्या एस्टॅब्लिश करण्यात आली आहे. तर या कमिटीबद्दल आपण पूर्ण माहिती बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे रिव्ह्यू करण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी ही कमिटी स्थापन करण्यात आली आहे. या कमिटीचा जर विचार केला तर एकूण 7 सदस्य आहेत. त्यांचे जे चेअरमन आहे प्रवीण परदेशी आणि हे तुम्ही नावं वाचून घेऊ शकता. त्यामध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकर इम्पॉर्टंट आहे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ. म्हणजेच काही अंशी आपण काही गोष्टी प्रेडिक्ट करू शकतो, ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघणारच आहोत. आता मुख्य पॉईंट हा आहे की ते जे त्यांचे चेअरमॅन आहे त्यांच्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघून घेऊ. प्रवीण सिंग परदेशी हे 1985 बॅचचे IAS अधिकारी आहे. 36 वर्षाचा त्यांना प्रशासकीय अनुभव आहे. मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त आहेत ते. त्यानंतर संयुक्त राष्ट्रामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या त्यांनी. हे विकिपीडियावरून डाटा घेण्यात आला आहे हा. त्यानंतर सध्या मित्र जे फाउंडेशन आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशनचे ते सध्या CEO आहेत. तसेच मुख्यमंत्र्याचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणूनही काम बघतात. हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर यांचा अल्पशा परिचय देण्याचं प्रमुख कारण हे की विजन 2047च्या अंतर्गत महाराष्ट्राला आपल्याला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवायचं आहे. ठीक आहे. ह्या ध्येयासाठी जे आर्थिक सल्लागार म्हणून काम करतात ते प्रवीण सिंग परदेशी हे करतात. आता हे सांगण्याचा उद्देश काय आहे, यांचे जे रिकमेंडेशन असतील त्या सिरियसली घेण्यात येईल, पहिली गोष्ट. दुसरं, तुम्हाला जो लातूरचा भूकंप आठवला असेल त्यावेळेस त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केलं आहे. आता हे झाला परिचय. यामध्ये बदल काय होऊ शकतो, आता मेन आपण यावर बोलूया. सर्वात अगोदर इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, जोही सिलेबस राहील, जी निवड प्रक्रिया राहील किंवा ज्या पद्धती अवलंबणार आहे MPSC त्या कालसापेक्ष राहतील. म्हणजे काळाशी सुसंगत राहतील आणि व्यावहारिक ज्ञानावर जास्त भर देतील. म्हणजे काही बेसिक फाउंडेशन चेंज होऊ शकतो, प्रिलिम मध्ये क्वेश्चनचे पॅटर्न चेंज होऊ शकतात, काही पेपर्स ॲड होऊ शकतात किंवा ओव्हरऑल पुढे जर तुम्ही बघितलं, महत्त्वाचा जर एकच प्रश्न आहे, महत्त्वाचा प्रश्न जर आपण कन्सिडर केला की पोलीस कर्मचारी आणि कृषी अधीक्षक अशा वेगवेगळ्या पदांसाठी एकच परीक्षा पद्धती का असावी. सर्वात इम्पॉर्टंट पहिला प्रश्न हा. तर याला टॅकल करू शकतात ह्या प्रश्नाला. ऑब्विसली आहे, या दोघांचं कार्यक्षेत्र वेगळं आणि क्षमता किंवा कौशल्य लागणारं वेगळं आहे. त्यानुसार काळानुसार त्या क्षेत्रात झालेले बदल लक्षात घेऊन व्यवसायाला अनुकूल निवड प्रक्रिया आणि अभ्यासक्रम निश्चित करणे गरजेचे असल्याचे व्यक्त करण्यात आले आहे. त्यानंतर भविष्यकालीन शक्यता काय विद्यार्थ्याच्या दृष्टीने ते आपण बघून घेऊया. सर्वात अगोदर विद्यार्थ्यांसाठी संभाव्य बदल काय असू शकतील. पदनिहाय वेगळा अभ्यासक्रम, म्हणजेच पुन्हा वेगवेगळे पेपर्स होऊ शकतात, एक्झाम होऊ शकतात. पोलीससाठी कृषी, महसूल वेगवेगळे सिलेबस असतील. दुसरी गोष्ट, मुलाखतीत अधिक पारदर्शकता येईल. मुलाखतीचे मार्क वाढू शकतात किंवा त्यामध्ये नवीन फॅक्टर्स ॲड होऊ शकतात. मुलाखतीचा कार्यकाल वाढू शकतो, म्हणजेच टाइम पिरियड वाढवून देऊ शकतात. वार्षिक कॅलेंडर जे आपण नेहमी म्हणतो की ते विस्कळीत झालेलं आहे MPSCचं, कोणत्याही परीक्षा कधी रद्द होतात त्या बदलू शकतात. तक्रार निवारण यंत्रणा आणखी इफिशियंट होऊ शकते आणि प्रश्नपत्रिका गोपनीयतेचा कडक नियम लागू होऊ शकतो. हा एक बदल आहे, म्हणजे संभाव्य बदल असा होऊ शकतो. पुढे हे डायरेक्ट जे मित्र संस्था आहे त्या संदर्भात सांगण्यात आलं. 7 सदस्यांची तज्ज्ञ समिती आहे, इथे नियुक्ती केली. 3 महिन्यांची यांना मुदत आहे की 3 महिन्यात तुम्ही आम्हाला रिपोर्ट सबमिट करा आणि काही अद्ययावत करायचं आहे शैक्षणिक व्यावसायिक गरजांच्या अनुषंगाने अभ्यासक्रम, त्याबद्दल आम्हाला सूचना द्या. या कमिटीला मुदतवाढ देता येईल, म्हणजे मुदतवाढ आणखी 2-3 महिन्याची मिळू शकते. या समितीच्या शिफारसी तात्काळ लागू होतील का? नाही. विद्यार्थ्यांसाठी किंवा विद्यार्थ्यांना नवीन बदलांना सामोरे जाण्यासाठी 1-2 वर्षाचा कालावधी मिळू शकतो. आता मेन टार्गेट काय आहे? मेन टार्गेट आहे त्यांचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारा गट अ आणि ब राजपत्रित व राजपत्रित, त्याचप्रमाणे गट क परीक्षांच्या सध्याच्या अभ्यासक्रमाचे सर्व समावेशन पुनरावलोकन करणे. काही तांत्रिक बदल करता येतील का ते बघणे
ह्या ज्या गोष्टी आहे आपण आधीच डिस्कस केल्या आहे आणि हे इंग्लिशमध्ये आहे, हे इम्पॉर्टंट नाही. मात्र जर डीप डाईव्ह जायचं असेल तर आपण अंदाजे काही प्रिडिक्ट नाही करू. त्यांच्या शिफारसी येऊ देऊ. त्यावर त्यानंतर डिस्कस होऊ शकते. हे होतं प्रवीण सिंग परदेशी कमिटी संदर्भात. थँक यू.